काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या एकीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल भाजपला अनपेक्षित असे लागले. त्यामुळेच आता आमदार गोपीचंद पडळकर या दोन नेत्यांबद्दल तिरस्कार करीत आहेत, असा प्रतिहल्ला काँग्रेस नगरसेवकांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. जिल्हा काँग्रेसच्या वतीनं तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना बोलवण्यात आलं. याचं कारण की आमचे जिल्ह्याचे दोन नेते विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब व आमचे खासदार लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील या दोघांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून दोघांच्यात एकी न दाखवता हे वेगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करून कार्यकर्त्यात संभ्रमावस्था करण्याचा जो प्रयत्न चालला आहे ते आणून पाडण्यासाठी आजची प्रेस होती. आणि ह्या दोन नेत्यामुळं महापालिका सामना बरोबरीत झाला. जिल्हा परिषदेला आम्ही सत्ता घेतली, ग्रामपंचायतीला आता बऱ्यापैकी आमच्या सगळ्या सत्ता आल्या, पंचायत समितीला आम्ही सत्ता गेली, सगळीकडे भाजपला आम्ही रोखले गेले. त्यासाठी हे भाजपचे षडयंत्र आहे आणि ह्या दोघांच्या विदुष्ट आणून कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था केली तरच आपण सत्तेपर्यंत पोचू शकतो या हिशोबाने तिने हे केलेलं. त्यासाठी ते कार्यकर्ते कुठल्याही ह्याला बळी न पडता आम्ही जसं तसं उत्तर त्यांना देऊ आणि आलेली जनता ठरवेल त्यावेळेला 29चा रिझल्ट काय असेल. माझ्यामध्ये आत्ता विशालदादा 1 लाखानं आले, ते अपक्ष असताना जर काँग्रेसचं तिकीट त्यांना मिळालं तर 2.5 ते 3 लाखांनी दिलं होतं 2029. आदरणीय विश्वजित कदम साहेब आणि विशाल पाटील यांच्या दोघांच्या एकीमुळं आज काँग्रेस पक्षांना आघाडी घेतलेली आहे. महापालिका असू दे, पंचायत समिती असू दे, सगळीकडं काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्यामुळं आज भाजपमध्ये त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि ही एकी कशी तोडायची ह्याचे प्रयत्न त्यांनी चालू केलेले आहेत. आणि ह्याचाच प्रयत्न म्हणून काहीतरी बोलायचं आणि ह्यांच्यामध्ये एकी नाही आणि ह्या दोघांच्यामध्ये आपसामध्ये बेबनाव आहे हे दाखवायचं आणि कार्यकर्त्यांना तोडायचं हे जे प्रयत्न भाजप करत आहेत ते डिवाइड अँड रूलची जी पॉलिसी यूज करत आहेत ते कुठंही इथं त्याचा उपयोग होणार नाही. आम्ही सर्वजण आदरणीय विश्वजित दादा आणि विशाल दादा यांच्या नेतृत्वामध्ये एकत्रित काम करणार आहे आणि काँग्रेस जो आहे तो पुढच्या काळामध्ये इतक्या मोठ्यानं भरारी घेणार आहे हे भाजपच्या लक्षात आल्यामुळं हे त्यांचे जे चाळे चालू झालेले आहेत ते नक्कीच त्याला आम्ही योग्य उत्तर देऊ आणि जनतासुद्धा योग्य उत्तर देणार. काँग्रेस कार्यकर्ते नगरसेवक पदाधिकारी यांनी जे पत्रकार परिषद घेतले त्या पत्रकार परिषदेचा सांगण्याचा हा हेतू आहे की महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक सुसंस्कृत राजकारण राजकारण व समाजकारण हे सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिशा दाखवले. ते राजकारणामध्ये कोणत्याही विरोधी पक्षात असू दे एकमेकावर टीका करत असताना एक संयम व त्या टीकेमध्ये एक झरीपणा असा असू नये असे एक संस्कार ह्या सांगली जिल्ह्याने आज कदम कुटुंब असू दे किंवा पाटील कुटुंब असू दे यांनी राजकारणामध्ये लोकांना एक उभारी देण्याचं सर्वसामान्य लोकांची कामं करून त्यांना एका विशिष्ट पदावर नेऊन त्यांना मजबूत करण्याचं काम या कदम कुटुंबियांनी व पाटील कुटुंबियांनी केलं आहे. आणि जे पडळकर आज वैफल्यग्रस्तपणे जे बोलत आहे त्याच्या मागं कारण आहे की महापालिकेमध्ये सत्ता केंद्र असू दे, जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता केंद्र आज भाजपाच्या हातातून चाललेले आहे. त्या चाललेल्या सत्ता केंद्रातून वैफल्य करून तिने आज विशाल पाटील दादा असू दे, बाळासाहेब असू दे यांच्यात निकृष्ट आणून त्यांच्यामध्ये 2 भाग होऊन काँग्रेसमध्ये बेबनाव होऊन पुन्हा कुठं भाजपची सत्ता येईल अशा पद्धतीनं त्यांनी इथे खेळ केलेल्या त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो इथं काँग्रेसचे कार्यकर्ते. त्यांची जर हेच वक्तव्य नाही थांबले तर तुम्ही काय करा? आम्ही त्यांनी ज्या पद्धतीने त्याच्या समोर येतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देऊ. तसे उत्तर काँग्रेस पक्षाकडून त्यांना मिळतो.